रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाची कामं माननीय मंत्री महोदयांनी जेव्हा हा विचार मनात आणला होता, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आमच्या कार्यक्रमांना सांगितलं होतं की याचा एक काहीतरी चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मला दाखवा आणि जिल्ह्यात जे पर्यटक येतात, जे प्रवासी येतात, त्यांच्यासाठी आपण चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ. स्थानकाकडे जाणारे रस्ते आहेत त्याचं काँक्रिटीकरण करणं हा पहिला उद्देश होता. म्हणजे दरवर्षी जे डांबरी रस्त्याने खड्डे पडतात किंवा लोकांना त्रास होतो, तो त्रास मुक्त व्हावा त्यातून, हा पहिला उद्देश. आणि आजूबाजूचा परिसर जो आहे जो उतरल्यानंतर असं एअरपोर्टचा लुक त्याला यावा किंवा एक चांगलं दर्जेदार वास्तू तिथे निर्माण व्हावी, हा त्यांचा उद्देश होता. आणि त्या दृष्टीने आमचे आर्किटेक्ट सोहम सावंत साहेब स्वतः आणि आम्ही जेव्हा बसून फायनल केलं आहे त्याचे प्लॅन, आणि त्यानंतर मंत्री महोदयांकडे प्रेझेंटेशन झालं. मंत्री महोदयांनी त्याला हिरवा कंदील दिला आणि मार्च 2023च्या बजेटमध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली 4 रेल्वे स्टेशन्स ही मंजूर झाली. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली विभागांतर्गत कणकवली आणि सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग नगरी ह्या 2 स्थानकांचा समावेश होता. या दोन्ही स्थानकांच्या सुशोभीकरणाची कामं 1 वर्षात पूर्ण झालीत. साधारणपणे 8 ऑगस्ट 2023ला भूमिपूजन झालेलं होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही आणि मंत्री महोदय आमचे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झालेलं होतं. आणि उद्या त्याचं लोकार्पण सोहळा माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते, खासदार साहेब, आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे. म्हणजे कणकवली रेल्वे स्टेशनला जुनं मंदिर ऑलरेडी परब समाजाचं जे मंदिर आहे ते होतं. एका खड्ड्यात असं ते थोडंसं लपलं गेल्यासारखं होतं. तर आता जेव्हा सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं त्यावेळेला स्टेशनच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माहिती व्हावी, तिथल्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत, पर्यटन स्थळं जी आहेत ती समजावीत, देवदेवस्थानांची जी काही कलाकृती काय जी आहेत त्याची माहिती व्हावी, या दृष्टीने सगळं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि मग त्या संकल्पनेवरती आधारित एक एक गोष्टी सुचत गेल्या. जसं कार्यक्रमाने आमचं सांगितलं, आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला खूप चांगला सपोर्ट दिला आम्हाला, प्रवाशांनी खूप चांगला सपोर्ट दिला एवढं काम होत असताना. कारण बऱ्याच गैरसोयी लोकांना या कामाच्या दरम्यान फेस करायला लागल्या. ऐन पावसाळ्यात काम सुरू झालेलं होतं आणि आत्ता पावसाळ्यात ते काम संपतं आहे. त्या दरम्यानच्या काळात लोकांना खूप त्रास झाला होता, पण त्यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं. आत्ता स्टेशनच्या परिसरामध्ये आतल्या बाजूने जाणारा रस्ता, बाहेरच्या बाजूने जाणारा रस्ता, हे दोन्ही रस्ते काँक्रिटीकरण झालेले आहेत. रस्त्याला लागून एक 100 फुटी झेंडा उभारलेला आहे. एक बाग तयार केलेली आहे. आत देऊळ जे आहे त्याचं एक चांगलं सुशोभीकरण झालेलं आहे. पार्किंगची व्यवस्था जी आहे त्याचं काँक्रिटीकरण झालेलं आहे. कॅनॉपीचा एक मोठा एरिया तयार झालेला आहे जिथे लोक ऊन पावसात थांबू शकतील. फुटपाथ तयार झालेला आहे, तिथे लोक फिरू शकतील. अशा बऱ्याच गोष्टी आणि खूप चांगल्या गोष्टी आता झालेल्या आहेत तिथे. नाही, ॲक्च्युली खरं म्हणजे माझ्याकडे वैभववाडी तालुका आहे. वैभववाडी तालुक्याचा उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्या वरिष्ठांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला, कार्यकारी अभियंता सर्वगुण साहेब, आमच्या अधीक्षक अभियंता नाईक मॅडम, मुख्य अभियंता राजभोग साहेब, या सगळ्यांनी विश्वास दाखवून सांगितलं की बाबा ही कामं करत असताना त्याच्याबरोबर तुम्ही ॲडिशनल म्हणून हे जे रेल्वे स्टेशनचं काम आहे त्या कामाकडे पण तुम्ही जरा लक्ष द्या आणि ती कामं तुम्ही पूर्ण करायला त्याच्यात सहकार्य द्या म्हणून त्यांनी विश्वास दाखवून हे सहकार्य म्हणजे सांगितलं मला. म्हणून त्यात मी सहभागी होऊन काही माझं हे दाखवू शकलो. वैभववाडी तालुक्याच्यामध्ये सुद्धा या मागच्या 2 वर्षामध्ये बरीच कामं झालेली आहेत. जसं खारेपाटणपासून ते गगनबावड्यापर्यंत जोडणारा रस्ता जो आहे तो पूर्वी 375 रुंदीचा रस्ता होता, स्टेट हायवे असून सुद्धा. तर त्याचा आता 5.5 मीटरने रुंदीकरण झालं आहे. आता बऱ्यापैकी रस्ता म्हणजे अगदी जवळजवळ 90% रस्ता 5.5 मीटर रुंदीचा झाला आहे. घाट पोर्शनमध्ये काही ठिकाणी जिथे दगड खूप पुढे आलेले आहेत तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक्झॅक्ट 5.5 मीटर करता आलेलं नाही, पण जास्तीत जास्त जेवढं करता येणं शक्य आहे तिथे आपण केलेलं आहे. दबाव कुठच्याही प्रकारचा नाही, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्या पक्षांचंही आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचंही चांगलं सहकार्य मिळालं आहे. आणि मुख्य म्हणजे आमचा सगळा स्टाफ चांगला आहे. माझे जेई आहेत, माझे स्थापन सहाय्यक आहेत, क्लार्क आहेत, आमच्या डिव्हिजनचे लोक आहेत, सर्कल ऑफिसचे लोक आहेत. यांना कुठेही आमच्याकडे अडथळा करणं किंवा अडवणं किंवा एखाद्या कामाला दिरंगाई करणं अशी कुठच्याही होत नाहीत. आणि म्हणून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि या सगळ्या लोकांमुळे चांगलं काम मी करू शकलो. मग खरंच हे काम केल्याचा खूप आनंद होतो आहे. अतिशय आज कोणीही लोक तिथे पर्यटक असतील किंवा अगदी स्थानिक इथले लोक आहेत ते फक्त बघायला आले की आल्यापर्यंत मोबाईल बाहेर करतात, शूटिंग करतात, इकडे तिकडे बघतात, आपल्या आजूबाजूच्या लोकांना फोन करून सांगतात, आपल्या
नातेवाईकांना फोन करून सांगतात की अरे खूप चांगलं काम झालं, तुम्ही बघायला या, आम्ही फोटो पाठवतो. आज अनेक लोकांच्या स्टेटसला किंवा व्हिडिओ क्लिप्स वगैरे सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे खूप आनंद होतोय. अशा प्रकारची स्टेशन सगळी व्हावीत ही सगळ्यांची इच्छा आहे. वैभववाडीला याच्यापूर्वी खूप लोकांनी प्रयत्न केले, आजही प्रयत्न करत आहेत. आताही DPDCतनं पर्यटनमधून किंवा कुठून तरी हे व्हावं म्हणून आमदार साहेबांच्याकडे, माननीय मंत्री महोदयांच्याकडे स्थानिक लोकांच्या मागण्या आहेत. तर त्याचाही पुढे पुढे तसा होत जाईल. वैभववाडी आहे, आचिर्णे आहे, खारेपाटण आहे, नांदगाव आहे, ही आमच्या विभागातली अजून स्टेशन्स आहेत. ती पण स्टेशन्स पुढे मागे अशीच नावारूपाला येतील, चांगली सुशोभीकरण त्यांचं होईल याची मला निश्चित खात्री आहे.